त्याने जे केलंय ना त्यासाठी मारतोय मी याला। अथर्व थांब जरा। अरे अथर्व थांब जरा। अरे काय केलं ते तर सांग ना आम्हाला, आम्ही बघतो ना काय ते। नाही तुम्ही नाही, याला मी बघणार आहे। काय काम होतं तुझं अनन्याशी? याने अनन्याचा हात पकडला होता। तो तिचा हात पिरगळून तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता। मी असताना तू तिला हात कसं लावलंस? अथर्व वी कॅन टॉक थांब। मी नाही लावलं, करत नाही लावलं। काय बोलायचं होतं तुला? काय बोलायचं होतं तुला अनन्याशी? उठाली दादा 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 वहिनी वहिनी मला कबूल आहे त्याचं चुकलंय। मी माफी मागते हवं तर त्याच्याबद्दल। त्याला प्लीज माफ कर, त्याला प्लीज थांबव। तू केवढा मारतोय त्याला आणि काय होईल त्याला? प्लीज प्लीज दादा प्लीज थांबव त्याला, प्लीज थांब। हा माफीच्या लायकीचा नाहीये, हा माफीच्या लायकीचा नाहीये। अथर्व अथर्व थांब ना रे प्लीज। आई मम्मी थांबव ना याला, जीव घेईल। दादासाहेब प्लीज थांबवा त्याला, प्लीज। अथर्व थांब अथर्व। अजित अजित केवढं मारलंस त्याला? त्याला काही झालं असतं म्हणजे? असं मारतात का कोणी? याला तर मी अरे दादा अथर्व एवढं मारत होता, तू गप्पा का होतास? एवढा बोलला का नाही त्याला काही? अजितनी काय केलं हे तू ऐकलंस ना? ऐकलंस ना? अजित अनन्यासोबत जे काय वागला ना त्याबद्दल त्याला ही शिक्षा योग्य आहे। अरे कुठलाही भाऊ त्याच्या बहिणीबरोबर असं काही झालं ना तर हेच वागेल। नाही नर्मदा, आजपर्यंत अजितच्या सगळ्या चुका माफ केलेल्या आहेत, पण ही नाही। तू आणि दामोदरराव दोघंही लक्षात घ्या, यापुढे पुन्हा जर का अजितनं असं काही केलं तर त्याच्यासोबतच तुम्हाला दोघांनाही घराच्या बाहेर व्हावं लागेल। तुम्ही इथे? आय एम सॉरी, मला बोलायचं होतं पण मी नंतर येतो। नाही बोला। थँक्यू। काल रात्री ऐनवेळी माझ्या दारावर नॉक केलंस। तू ते सगळं वेळीच बघितलं नसतं तर कदाचित अनन्याने मला ते कधीच सांगितलं नसतं। सो तुझ्यामुळे मीरा, आय नो ते सगळं बघून तुला भीती वाटतेय, पण तुला अजितला घाबरायची काही गरज नाहीये। त्याने तुला कसलाही त्रास दिला तू मला येऊन सांग, आय विल हँडल हिम। हो काळजी करू नकोस। थँक्यू वन्स अगेन। तिच्या शक्तीवरती शंका घेतेस म्हणून बोलत नव्हते मी तुझ्याशी, कळलं? तुला नाही ना तिच्या समोर हात जोडायचे, नको जोडूस। मी करेन तुझ्यासाठी प्रार्थना। नाही सर, ती तुमची प्रार्थना नाही ऐकणार। असं असतं तर आपली वेदा कधीच बोलायला लागली असती ना। मीरा, आपण ना आपली इच्छा तिच्या समोर बोलून दाखवायची, ती पूर्ण करायची नाही करायची हे तिच्या हातात आहे। तिला आपलं चांगलं वाईट माहिती असतं
आजपर्यंत मी महागौरी मातेची खूप सेवा केली, त्यामुळे माझी ही प्रार्थना ती नक्की ऐकेल. महागौरी माते, आजपर्यंत मी तुझी जी काही सेवा केलीस आणि ती सेवा तू गोड मानून घेतलीस, मला इतकं छान कुटुंब दिलंस, सुख समृद्धी दिलीस. आज आणखी एक प्रार्थना करते तुझ्याकडे. माझ्या मीराची आणि तिच्या काकांची लवकरात लवकर भेट घडू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. तुझ्यासाठी प्रार्थना केली म्हणजे तुझ्यावरचा राग निवळलाय असं नाही बरं का. मॅडम, बाहेर कोणीतरी आलंय. कोण आहे? ह्या आधी त्यांना पाहिलं नाही म्हणून सांगायला आलोय तुम्हाला. ठीक आहे मीरा, जा बाहेर जाऊन बघ कोण आलंय, आणि महत्वाचं कोणी नसेल तर तसंच परत पाठव. हो बाईसाहेब, पण मला कसं कळणार ना ती की महत्वाचे? आधी जाऊन बघ तर कोण आलंय. इथे उभी राहून कारणं देत बसू नकोस. जा. जाते.